हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि ब्लॉगची सुरुवात होते किचनपासून होते. ते आता देवपूजा वगैरे झाली. सकाळी लोकांचे डबे भरून दिले. दिनेशचा डबा दिला भरून. आणि गवारची भाजी केलेली, गवार बटाटा केला आज. आणि चपात्या वगैरे केल्या, चहा केला. मी तेव्हा ब्लॉग चालू करणार होती, पण घाई होती ना त्याला जायची, कारण का मी पण जरा टायमावर उठली एकदम कट टू कट. त्याच्यामुळे म्हटलं नको, थोडासा उशीर झाला का आणखी परत चिडचिड होण्यापेक्षा आपण ब्लॉगचं नंतर बघूया. तर मग त्याचं दिलं तयारी करून, म्हणजे टिफिन वगैरे भरून दिलं. मग ते लोक गेले, झाडू वगैरे मारला, लादी पुसली, ही कामं होती. कचरेवाला आलेला, आता परत इथून जाईल तेव्हा आवाज येत असेल तुम्हाला. तर कचरा वगैरे टाकून आली. जाम गरम होते, मध्येच सांगते जाम गरम होते, कारण का मला खूपच गरम होते. जप वगैरे करायचं असतो तोपर्यंत घामाघूम होऊन जातं. आता थोडासा बारीक फॅन चालू करते, नाहीतर मग फॅनने दिवा हे होतं. वातावरण बोलायचं तर सूर्य खूप असं एकदम तपलेलं आहे, म्हणजे असं दाखवते तुम्हाला कसं झालं आहे ते. माझे डोळे पण नाही उघडले, एवढं ऊन आहे बाहेर. आणि वाजलेत किती माहिती आहे का? 8, 8:30 पण नाही झालेत आणखी, म्हणजे 20 झाले. 8:20 झालेत. आणि एवढं ऊन आहे बाहेर, प्रमाणाच्या बाहेर ऊन आहे. कसं व्हायचं बापरे, एवढं उन्हातून ना. खरंच अक्षरशः मला काल देवळात जायचं होतं, पण उन्हामुळेच नाही गेली, कारण का मला नसतं. आता कोण असतं ना बरोबर, तर आपण सगळं ह्याच्यातनी जातो, म्हणजे गमत वगैरे पण नसेल ना तर मग असं वाटतं का नको जायला. मी खरं काल आहे ना, खरं सांगते, उन्हामुळेच नाही गेली. खूप ऊन होतं या टाईमला, ते भयंकर ऊन असतं. तर म्हटलं जाऊ दे, आपण घरात पूजाच करतो ना, तर मग मी घरातच पूजा तर करतेच, पण खरं जायचं होतं. सोमवती अमावस्या होती, तर मला सोमवारची आणि सर्वात मोठी अमावस्या सोमवारची असते. ठीक आहे, मग आता काय करणार. आणि ह्याच्या आधीचा जो ब्लॉग टाकला आहे तो पूर्ण बघा, कारण का त्या ब्लॉगमध्ये असं चांगलं महत्त्वाच्या गोष्टी असतात. अर्धवट बघू नका. आणि प्लीज सबस्क्राईब करा यार. तुम्ही सबस्क्राईब नाही करत, व्हिडिओ बघतात, व्ह्यूज येतात, पण सबस्क्राईब का नाही करत आहे तुम्ही? करा ना सबस्क्राईब. मला म्हणजे मी एवढी मेहनत करते, उठते, बोलते. मला माहिती आहे का, एकदम सगळीकडे ॲक्टिव्ह राहावं लागतं, इंस्टाग्राम, फेसबुक वगैरे असं. यूट्यूबचे तर मोठा ब्लॉग असतो, ते तर होऊन जातं, ते शॉर्टकटमध्ये होऊन जातं. पण यूट्यूबचं नाही होते. यूट्यूबचं मला प्रॉपर करावं लागतं, यूट्यूबसाठी मला करावंच लागतं. तर प्लीज यार सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. आणि मला माहिती आहे तुम्ही माझे ब्लॉग बघताय तर तुम्हाला आवडत पण असतील, ते पण सांगा. काय चेंज, मी तर तुम्हाला पहिल्यापासून सांगते का काय मी चेंजेस करू, ते मला सांगा, का मला माहिती पडेल की मी तुमच्यासाठी कसे ब्लॉग्स बनवू. हां, तुम्ही जर म्हणाल एडिटिंगचं, तर एडिटिंग एकदम सोपी करते, कारण का मी त्यात जास्त काही टाकत नाही आहे हे ते. तर एडिटिंग माझी एकदम सिम्पल असते, जे आहे ते तुम्हाला दिसते. कटछट नसतो काय माझ्याकडे, कारण मी जे बोलते ते, कारण का मी कुठलं स्पीच बोलत नाही आहे, की लिहिलेलं नाही आहे, की लिहून येते आणि ते मी वाचते आणि तुम्हाला सांगते, असं काही करत नाही आहे. जे आहे तेच करते. तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत जा माझे पूर्ण. खरंच बघा, तुम्हाला जर वाटत असेल तर मी कंटिन्युअसली ठेवावं त्यामुळे, तर बघा माझे व्हिडिओ, खरंच बघा. आणि व्हिडिओ काय माझे असे तसे नसतं, चांगले मोटिवेशन म्हणजे जे माझ्या मोटिवेशनपेक्षा जे माझ्या मनात असतं ते मी तुम्हाला सांगते. तर आणि खरंच मी जेवढं तुमच्याशी बोलते, तुम्हाला सांगते, तसं मी बाहेर कोणालाच नाही सांगत. कोण आहे आपलं एवढं हे सांगणार, तेवढं काय मी सांगत नाही कोणालाच नाही, फक्त तुमच्याशी बोलते. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि वॉच व्हिडिओ बघा, तुम्ही पूर्ण बघत जा व्हिडिओ, त्यात काहीतरी असतं पुढे जाऊन, तर बघत जा. चला मी नाश्ता करते आता, काही चहा चपाती भाजी. जवळजवळ 10 वाजता लाईट गेली आहे, आणखीन आली नाही. बरोबर अंकल बोलत होते का मंगळवारची लाईट जाते. मी काय एवढं लक्ष दिलं नव्हतं, जात असेल मग. काय असं झालं, हे वाईट का दिसतंय? क्या हुआ भाई साहब? हां, आता बरोबर दिसतंय.
10 वाजता लाईट गेली, 10 वाजता. आणखीन लाईटीचा पत्ता नाही. वाजले किती? 12 वाजत आले. कधी येईल माहिती नाही. तर गरम एवढं होतं. दरवाजा उघडा ठेवला आहे म्हणून थोडीशी हवा तरी येते. खिडकीतून एवढी येत नाही. ते डोंगरवरती दगडं तापतायत ती आणि त्याची वाफ सगळी घरात मारते. जामला बेकार झालं. कधीची शांत बसलेली, एकदम शांत. ते हवा येते ना, रील्स बघते, काहीतरी टाकले रील्स थोड्या इंस्टावरती, यूट्यूबवरती आणि मस्त बसलेली इथे. हवा येते पण मध्ये मध्ये एवढं गरम होतं ना, प्रमाणाच्या बाहेर होतं नाही. पोरांचं ना काय चाललेलं माहिती आहे, मी सगळं ऐकत होती. प्रार्थना बोलत होती, शाळेत जे शिकवतात ती, आणखीन गणपतीची गाणी बोलतात, आणखीन बरंच काय काय ते रील्समध्ये गाणी येते ते मी त्यांचं ते एन्जॉय करत होते ऐकून. गपचूप, काहीच नाही, एक आवाज नाही, काय नाही. कारण का आवाज बघितला येतो. हा प्रजोत का प्रजू नाव आहे त्याला, प्रजू बोलतात. छोटूच आहे तो एवढा मस्त बोलतो ना. हे लोकांचं चालेल, मी आपली गपचूप ऐकते, ऐकत बसते शांत. म्हटलं बघू दे काय बोलताय ते. चाललेलं त्यांचं. पण गरम एवढं होतं. केस बांधलेले पण ना असं टाईट बांधून डोकं दुखायला लागतं. तर बांधलं नव्हतं, काढलं मी आता. हां, हृदय आली आता लगेच. माझा ब्लॉग चालू आहे. तिने आता हृदयने फुटेज घेतलेला आहे. आता स्कूलमधून आली. आता बघा तिची मस्ती फक्त ऐका. लाईट गेलेली. हृदय मस्ती करणार आहेस? मस्ती करणार आहेस? आज नाही करणार ना? आरती करणार आहे आता ती. आता तिला आरती करायची. खूप मस्ती करेल, उलटं बोलते जास्त. चलो भेटूया नंतर. गरम होतं मला ज्यामध्ये. जिंकेने मला ही काठी आणून दिली आहे. आता आम्ही पुस्तक ट्राय करतोय ना. जिंके हात पकड. अजिंक्यला डोकं आहे. अजिंक्य काकींची हाईटच नाही पोहोचत. अगं हे किती उंच आहे, किती माझी हाईट पाहिजे. असं डब्यावरती ठेवलात ना, आपण दोघी धरायचं. डबा पकडशील नक्की ना? मला पाडणार नाही ना? हे तू माझ्यापेक्षा बटलीस ना. तुझा हात कुठून पुसेल? थांब जरा. तू डबा पकड, मी उभी राहते. मला फक्त पाडू नका. एकीने डबा पकडा, एकीने स्टूल पकडा. चलो आधी मला डबा एक साईडला घे थोडासा. पाय ठेवला जागा दे, नंतर डबा मी एक पाय ठेवते. बघा नाही पहिला आम्ही घेतलेला असं फॅन साफ करायला. हृदय छोटी आहे, मी तुमच्या अंगावर पडेल झबाक करून. बघा स्टूल पकड नीट. काय खरं नाही. मग घरी आले काका तुमच्या बरोबर मला. बघा खाली खाली मग. पाय तर कापतात. खाली स्टूल एवढा मजबूत नाहीये. लगेच तुटू पण शकतो. म्हणूनच मला भीती वाटते. वा गुड. काय विचार आहे बघा. काकीची कंबर तुटून जाईल. आता काकी तू पडले तर कंबर तुटून जाईल. कशाला माझ्या कमरेवरती जाता रे. आंघोळ नाही ना केली? केली. आता परत करा. पाणी आहे ना आपल्याकडे 24 तास पाणी येतं. थांब नको लगेच झटकू. मी झटकते तुझ्या अंगावर जवळ. काय झालं? पडली. थांब जरा, मला आता भीती वाटते. पाडगा ना केक. तू खालीच पकड. तू नको. बाप रे डेंजर. काय नको चांगलंय. नको मी
घेते. तू बस एक साईड असते जेव्हा नको उभी जाऊस. ते सगळं लागेल. तुझा अंग झटकायला का? हा घे बाहेर झटकते. घे ते घे. हे घे नाही तर इथे लावलं का फ्रीजला. एक साईडला थांबा, त्याच्यावर नका उभं राहू, नाहीतर मग ते सगळं पायाखाली येईल. काय आलं नाही ना, लाईट आली नाही ना. नाही. बापरे. हे घे तुला फणस. तिच्या पण अंगावर पडले पण नाही. हे घे. माझ्या तोंडाला पण इथं पडलेलं. पुसलंस ना. माझं तोंड काळं पडेल. इथेच खा. तू आता तर कुठे गेले? कुठे कुठे शाळेत स्वरा. पजी पण झाली. एक कोणीतरी कोबीची भाजी केली ना, फ्लावरची वास कापतय कोणतरी फ्लावर. तर मला सांगितलं डाग पडले. पुसते बघ. हे पाणी गेलं जा पटकन आंघोळ करून घ्या जायचं असेल तर. जात आलंय पाणी. आता लाईट नाहीये ना. त्या मुली होत्या म्हणून मी फॅन साफ केलं, नाहीतर माझ्यात हिंमत नाही. मी पडली तर गेली. त्या बोलतात काकी पडल्यात का, काकींचा पाय जाईल. आईची किती बात तो सही है. पाय जाईल. मला बाबा जायचंय. कुठे? उद्या शुक्रवारी जायचंय ना. ऍक्च्युअली ना फॅन पुसायचंच होतं पण ना उंच काय भेटतच नाही नव्हतं मला पाय पुसायला. खूप घाण झालेली. ऍक्च्युअली काय होतं माहितीये, मी धूप वगैरे लावते ना, त्याच्यामुळे ते काळं काळं होऊन जातं. मला बरं वाटलं फॅन पुसायला. लावते कसा पण थोडाफार. लाईट जाऊन कंटाळा आला मला. आता मी काय करू, रील्स बनवायला पण मला मूड नाही होत कारण की लाईटच नाही तर काय करणार. डबे ठेवते. चला भेटूया नंतर. चार्जिंगचं फॅन पुसलं एकदाच. झाली 7:15. आता देवपूजा झाली. स्वयंपाक करायचे. चहा थोडासा तो गरम करते, चहा घेते आणि मग स्वयंपाकाला लागते. तर स्वयंपाकाला तिथे ठेवते. स्वयंपाकाला लागते. स्वयंपाकाला तर सकाळी केलेली गवार. आता यश गवार पण कुठली गवार खाऊन बघते ना, तर काय करायचं काय नाही ते दररोजचं तेच असतं. काय करायचं काय नाही. बघते काय करायचं असं. हा उजेड पडतोय ना डोळ्यावर, तर चहा घेते आणि नंतर मी बघते काय करायचं. मग तसं मी सांगितलंच तुम्हाला काय केलं काय नाही ते. आणि उद्या बुधवार आणि परवा दिवशी शुक्रवार, सॉरी गुरुवार. एवढे गरे खाल्लेत. फणस होता चांगला पण जरा ठेवायला पाहिजे होता. आय थिंक असं वाटतं मला, कारण का जरा तो कच्चा वाटत होता. थोडासा, जास्त नाही पण गोड वाटत होता. गोड होता आणि बिया एवढी छोटी छोट्याशा त्यातल्या. पण
यशने पण भरपूर खाल्लं, मी पण खाल्लं, आणखीन आहे आंटीकडे, जान्हवीकडे, आईंकडे थोडंसं दिलं. चला मी चहा दे. स्वयंपाक झाला आता, वरण भाताचं कुकर झालं, चपात्या झाल्या, चपात्या आणि आमरस आहे, कालचा आमरस संपला नाही आम्हाला, माहिती आहे का? एवढं आम्ही खाणार आहे तरी पण नाही राहिला पाहिजे. पण आता वरण भाताचं कुकर लावला तर यशला भात फोडणीला टाकून पाहिजे. मगाशी दाखवलं की तेवढ्या बिया लावल्या तिथे. आता कोण खाली नाही, कोणी भीती नाही मला. जाणवीकडे भरपूर आहे, खाल्लं तर मीच खाते, मला आवडतात. पण इंद्र पण ना म्हणजे खायला आवडतात, पण नंतर जाऊन मला ना पोट दुखतं. फणस पण जास्त खायला म्हणून नाही. फणस खूप पोट दुखलं तरी चालेल, फणस खायचं, पण बिया खात नाही जास्त, त्याच्यासाठीच खात नाही. आता बिया आवडतात मला खायला. कधी सुटायचं आता त्याला भाजी तर फोडणीला टाकून असं कोथिंबीर वगैरे टाकून मिरची कोथिंबीर वगैरे भात झाली आणि खराब होऊन जायची नाही, तर त्यासाठी मी साफ वगैरे करून ठेवली. त्याला बाहेर काढला, हा चालतच नाही, नाटकं करायला लागलं. त्याचे पण मूड स्विंग होतं पण टोटलला मी बाहेर ठेवून आलेले, हा परत आला. त्याचे पण मूड स्विंग होतात का? स्विंग बघू काय झालं तुला? परत इकडे आलं, जा फिर बाहेर. एक कोपरा धरून बसतो. आता एक शिट्टी होऊ दे, मग बोलते, नाही तर हा मध्येच आवाज येईल, ऐकायला नाही. तर आता काय तुम्हाला सांगू, तर बोलली असते की जाऊ दे. अशा तऱ्हेने आजचा ब्लॉग झालेला आहे. आता वरण भाताचा कुकर झालेला आहे. दिनेश आणखी आलेला नाही. दिनेश 9:30 होतील आता दिनेशला, कारण का 8 वाजता सुटतो, तर 8:30 वाजताच असतं येता येता. तर आता दिनेश येईल,
आणि यश आल्यापासून बसला. यश किती वाजता आला म्हणजे 9:45 आलेलं, आणखीन बसलं तसंच. आणखीन तर त्याने हे नाही काढलं, कपडे वगैरे काहीच नाही काढलं, कोण हातपाय नाही दिसला, अंग नाही दिसला, तसा मोबाईल घेऊन बसला. कारण का दिवसभर त्याला मोबाईल घेऊन ॲक्च्युली आज त्याचं जास्त काम झालं, त्याच्यामुळे तो म्हणजे ट्रॅव्हलिंग जास्त झाले आजचं त्याचं, म्हणून तो थकला जास्त. आता करते हे. आणि उत्सुकता आहे शुक्रवारची, हात खातो उत्सुकता आहे शुक्रवारची. शुक्रवारी मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे मस्त मस्त. तुम्ही पण एकदम छान म्हणजे असं बघण्यासारखे काही. चला अशा तऱ्हेने आजचा ब्लॉग झालेला आहे. मी तुम्हाला दाखवलं काय आहे ते आजचं. बाकी काय नव्हतं, फिरायला जाईल तेव्हाच. ओके बाय, टेक केअर, भेटूया उद्या. बाय.